सोलापूर दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय दमानीनगर येथे खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्या आणि अडचणींवर महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली। या बैठकीत सहाय्यक कामगार आयुक्त तथा जिल्हा माथाडी व असुरक्षित कामगार मंडळाचे आयुक्त निलेश येलगुंडे, उपनिबंधक सहकारी संस्था AR सौ बागल बाजार समितीचे सचिव अतुल सिंह राजपूत, अधिकारी कर्मचारी माथाडी बोर्ड निरीक्षक यांच्यासह पुढील पदाधिकारी व कामगार प्रतिनिधी उपस्थित होते। अडते व व्यापारी नोंदीत करण्याबाबत अजूनही माथाडी बोर्डाशी नोंदीत नसलेल्या अडत व्यापारी व खरेदी विक्री व्यापाऱ्यांना सक्तीने नोंदीत करावे अशी कामगारांची मागणी खासदार शिंदे यांनी मान्य करून तात्काळ अंमलबजावणीचे निर्देश दिले। पगार भरणा शिस्तबद्ध करण्याबाबत अडते वेळेत पगार भरणा करीत नसल्याचं निदर्शनास आणल्यावर खासदार शिंदे यांनी यावर प्रश्न उपस्थित केलाय। कामगार आयुक्तांनी बाजार समिती सचिवांना नियमाप्रमाणे भरणा भरण्याचे आदेश दिले आहेत। या बैठकीत घेतलेल्या निर्णयांमुळे माथाडी कामगारांच्या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्या सोडवणुकीला दिशा मिळाली असून आगामी काळात ठोस अंमलबजावणी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। बैठकीस अध्यक्ष भीमा सीताफळे, सचिव किरण मस्के, मातोश्री रमाबाई आंबेडकर माथाडी कामगार संघटना, जिल्हा काँग्रेसचे समन्वयक मनोज यगुवार, कामगार प्रतिनिधी गफार चांदा, माजी संचालक शिवानंद पुजारी, ज्येष्ठ कामगार नागनाथ खंडागळे यांच्यासह राजू दनाने, विशाल मस्के, संदीप कांबळे, शिवलिंग शिवपुरे, इरफान पिरजादे, करण राठोड, शिवा जमादार, चंद्रशेखर माळके आदी उपस्थित होते। मेडिकलचा आपण हे देतो मॅडम, खर्च देतो, रिइंबर्समेंट देतो म्हणजे प्राथमिक ऑप्शन आम्हाला आहे ना, फक्त 25,000 आहे। किती बिल होते? 2 लाख 2.5 लाख बिल झालं शासना, म्हणजे आपल्या बोर्डाकडून 30% मध्ये आपण बसवतो देतो आणि ते म्हणजे माथाडी कामगार कल्याण मंडळाकडून पण ते कामावर पण अवलंबून आहे। 30% त्याच्या इन प्रपोर्शन टोटल सॅलरी आहे, म्हणजे किती काम केलं त्याची मजुरी किती झाली त्या मजुरीची 30% येते। त्याच्यातून आपण 2-2.5% त्यांच्या मेडिकल सेक्टरचं तो मिळतो।